सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला सहकार्य लाभेल. स्वामी राशी ही मंगळ पापग्रहांसोबत असल्यानं नातेसंबंधांमध्ये कटुपणा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही संयम ठेवा आणि गोड बोला. यामुळे तुम्हाला तुमचं आजचं काम करणं सोपं जाईल. पंचम स्थान बाधित झाल्यामुळे मुलांकडनं एक निराशाजनक बातमी मिळेल. संध्याकाळी एखादं थांबलेलं काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये जाण्याचा जर तुम्हाला योग असेल तर तिथे प्रियजनांच्या तुम्हाला भेटी होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी शांतता आणि समाधान घेऊन आजचा दिवस येतोय. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करणार असाल तर नक्की करा, कारण तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचे सरकारी अधिकाऱ्यांसोबतचे संबंध असतील तर ती तुमची कामं पटापट मार्गी लागतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट किंवा डील होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पद आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. मुलांकडनं एक चांगली बातमी मिळाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस अस्थिर असल्यामुळे मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट भीती आहे. मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धेमध्ये अनपेक्षित यशाची बातमी मिळाल्यानं आनंद होईल. तुमची थांबलेली कामं आज पुन्हा सुरू होतील. एखादं रखडलेलं पेमेंट देखील मिळण्याची दाट शक्यता आहे. रात्री मंगलमय कार्यक्रमामध्ये कुटुंबासोबत तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. चंद्र हा तृतीय स्थानामध्ये असून संपत्ती आणि प्रगतीचे चांगले संकेत मिळत आहेत. व्यवसाय किंवा नोकरी प्रगतीपथावरती असून मान सन्मान वाढणार आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. प्रवासाचे योग असून त्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. संध्याकाळी प्रियजनांची भेट आणि खुश खबर मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी स्वामी हा सूर्य 4 ग्रहांच्या मधोमध असल्यामुळे नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होतील. तुमची गोड वाणी असल्यामुळे तुम्हाला मान सन्मान वाढेल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कार्यरत जर तुम्ही असाल तर तुम्हाला यश मिळेल. मात्र दिवसभर तुमची धावपळ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे विरोधक आज तुमच्या विरोधात काहीच करू शकणार नाहीत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमचा राशी हा स्वामी बुध भाग्यवृद्धी करतोय. नोकरी व्यवसायातील प्रयत्नांना आज तुम्हाला अनपेक्षित यश मिळताना दिसतंय. मुलांकडनं एक समाधानकारक बातमी मिळणार आहे. एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. चांगल्या कामासाठी समाजामध्ये तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा सुखासमाधानाचा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदामध्ये आज भर पडेल. अनेक दिवसांपासून थांबलेले आर्थिक व्यवहार आज सुटणार आहेत. हातामध्ये पुरेसा पैसा असल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
तुमची रणनीती यशस्वी होणार असून विरोधकांवरती तुम्ही विजय मिळवाल. प्रवास काही कारणाने तुम्ही पुढे ढकलावा लागू शकतो, परंतु काळजी नसावी, येत्या काळामध्ये सगळं काही ठीक होणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये शनी मार्गी आणि एकादश चंद्र हा योग पुढच्या 7 दिवस राहणार आहे. त्यामुळे त्यांनी तब्येतीची खास काळजी घ्यावी. तज्ज्ञांचा सल्ला हा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कामाचा तुम्ही आज जास्त ताण घेऊ नका. जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये सकारात्मक राहा. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कामामध्ये आज वेग असेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी खास रणनीती तुम्ही आखणार आहात. तुमचं काम पाहून विरोधक तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. सरकारी कामं आज मार्गी लागतील. सासरकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची दाट संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले यश मिळेल. मिळकतींसाठी तुम्ही जे काही प्रयत्न सुरू केले असतील तर त्याचं तुमच्या फलित हाती येईल. सहकारी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. संध्याकाळी एखादा वादविवाद होऊ शकतो, परंतु तो तुम्ही टाळा. पाहुण्यांचं आगमन होण्याची आज दाट शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक तजवीज करून ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी दिवस ठीकठाक असला तरी मार्गी हा शनीमुळे विनाकारण वाद, शत्रुत्व आणि स्वतःच्या निर्णयांमुळे नुकसान करून घेण्याची दाट शक्यता आहे. एखादी नकारात्मक बातमी ऐकून तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे सावध राहा आणि वाद वितंड टाळा. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचे विचार सकारात्मक हवेत, परंतु काम मात्र वेळेमध्ये पूर्ण होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस थोडासा टेन्शन देणार आहे. घरातील मोठा मुलगा याबद्दल तुमची काळजी वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवन सुरू असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या आज कमी होताना दिसतील. सासरकडील मंडळींसोबत तुमचे आर्थिक व्यवहार टाळा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळी प्रवास आणि पुण्यकर्मावरती खर्च तुमचा होणार आहे. प्रवासामध्ये तुम्ही काळजी घ्या, कारण गुरुच्या चतुर्थ योगामुळे मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.